कुपाटेचा संघ तर दुसऱ्या बाजूला प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवे संघ नाणेफेक जिंकले ती म्हणजे प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवे संघाने आणि त्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे चावा सुपर किंग कुपाटे संघाला. आज जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चारी बाजूला फुलताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये जर पाहायला गेलं तर ज्यांनी व्यक्तिमत्वानी मेहनत घेतली ते म्हणजे संदीपजी बाटे सर असतील, सागरजी मेजर सर असतील, त्यांचे संघ सहकारी असतील. खरंच त्यांचं सर्वांचं कौतुक करावं लागतील. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर गावातील युवा तरुण मंडळी यांचं देखील कौतुक करावं लागेल. आज कोपर्ड्यामध्ये जर पाहायला गेलं तर सुरुवातीला कोपर्ड्याच्या मैदानावरती खेळण्यासाठी कोपर्ड्याचे जे खेळाडू आहेत ते खेळण्यासाठी दुसऱ्या गावांमध्ये जात होते. परंतु कुठेतरी संदीपजी बाटे सर असतील, सागरजी मेजर सर असतील, त्यांच्या सहकार्याने स्वप्न पाहिलं आणि आज ते स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल सर्वांचंच. आणि ही मेहनत आहे आणि या मेहनतीचं फळ त्यांना देखील मिळतंय. आज कोपर्ड्याचे हे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चारू बाजूला आपल्याला फुलताना पाहायला मिळतंय. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली बंटी पाटील चषक आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील 5वी मॅच ही महत्वाची आहे. कारण का जर पाहायला गेलं तर आपल्याला अस्तित्व टिकायचं आणि अस्तित्वाची लढाई आपल्याला जिंकायची. त्यासाठी प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवे संघ लढताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पाहायला मिळतील गोलंदाज अशोक. पहिल्या चेंडूवरती फटका जबरदस्त केला गेलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय, बॉल चाललाय ओरदोरोप चौकार 4 धाब्यांसाठी. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार. चला दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ लास्टचा कॉल असेल, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. दोन्ही संघ लास्टचा कॉल. सातत्याने एकच सूचना द्यायला लागतायत आपल्याला. मित्रांनो 12वा खेळाडू म्हणून कधीच लाजू नका, कारण का 12वा खेळाडूने देखील कीर्तिमान रचलाय. आज आपण पाहतोय केतन वामन मात्रे 39 बाईक त्याच्या नावावरती आहेत. चांगला चेंडू थोडासा दूरवरून खेचण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर इथे धावा रोखल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा रोखल्या जात आहेत. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती तो चौकार शॉर्ट पिच पद्धतीचा वापर केला, त्याच्यावरती इथे मात्र शॉर्ट ऑन पुल केला गेला आणि तो चौकार जरूर पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर थोडस लेंथ मध्ये तसा बदल केला गेला. अशोक चौगुले यांच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखले जातात मॅन फ्रॉम भाचरवाडी. या चेंडूवरती रिवर्स प्रॉपर त्याने खेळला, बॉल चाललाय ओरदोरो पलटी. चेंडूचं समीकरण कल्टी होत असताना पाहायला मिळतंय 6 धावा. थँक्यू डीसी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आधी अपयशाच्या आगीत स्वतःला घडवावं लागतं आणि आज स्वतःला घडवताना पाहायला मिळतात अनिकेत माने देखील. कारण का जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 मॅच मध्ये अपयशी ठरले होते अनिकेत माने. याचं कारण देखील आहे फुटवर्कची कमी पाहायला मिळाली होती. मी या खेळाडूला आज जर पाहायला गेलं तर पुण्याची प्रहार चषकाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्याचा फुटवर्क जबरदस्त होत असताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेमध्ये देखील आताच्या मॅचला त्यांचा फुटवर्क देखील जबरदस्त आहे. परंतु आता अशोक चौगुले यांना देखील कमबॅक करायचं आहे, कारण का 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू टोक रशिंग यॉर्करचा प्रयत्न केलाय. अशा वेळेला कॉलिंगचा अभाव, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट असता तर जावं लागलं असतं. कुठेतरी जर पाहायला गेलं तर बॅकअप साठी जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी लगेचच स्टंपच्या दिशेने आगेकूच करणं देखील गरजेचं होतं. कारण का जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटील यांना माहित नव्हतं की आपल्याकडे बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि म्हणूनच ते धाडस केलं नाहीये. कुठेतरी जर पाहायला गेलं तर फलंदाजाला म्हणजेच रमेशला कुठेतरी एक संधी मिळाली. रमेश जर पाहायला गेलं तर एक जबरदस्त खेळाडू आहेत. चांगला चेंडू फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला तो फटका केला गेला. त्यानंतर इथे धावा डोकल्या जात आहेत. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, हे देखील महत्वाचं आहे.
जबरदस्त गोलंदाजी, फुलटॉस टाकला त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, तो फटका सजला गेलाय, परंतु त्या फटक्यावरती धावा नाही येत. धावसंख्या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10, म्हणजेच सलगचे 2 चेंडू हे डॉट देखील आलेत. या चेंडूवरती स्लॉट मध्ये आलाय, त्याला प्लॉट मध्ये तब्दीली करण्यासाठी त्या मनगटाचा वापर केला. बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धावेंसाठी. येस, चौकार इथे मात्र पाहायला मिळाला होता. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 धावा फलकावरती लागले गेलेत. पहिल्या चेंडूवरती तो चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती तो षटकार पाहिला आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार, म्हणजेच 3 मोठे फटके आलेत. आणि 3 चेंडूवरती जर सिंगल डबल धावा आल्या असत्या तर वेगळं आपल्याला समीकरण पाहायला मिळालं असो. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवरती याच कोपर्डे गावाच्या सुपुत्राने सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये बंटी पाटील चषकामध्ये आपली चर्चा घडून आणली आहे. स्वतः जर पाहायला गेलं तर कर्णधार पदाची भूमिका बजावतो आणि ते बजावत असताना ती जबाबदारी देखील गोलंदाजीमध्ये पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. शुभम माने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पहिला चेंडू जबरदस्त हाताला गेलाय आणि या चेंडूवरती काय करायचं होतं फलंदाजाला, फक्त जर पाहायला गेलं तर बॅकफुट येऊन पंच करायचा होता, तो करता आला नाहीये. आणि त्याच वेळेला जर पाहायला गेलं तर एक डॉट चेंडू देखील आलाय कुठेतरी. जर पाहायला गेलं तर रमेश धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 15 धावा फलकावरती लागले जात आहेत. शुभम देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. शुभम गायकवाड षटकार किंग ते देखील आलेत. हे देखील थोडासा अंदाज घेत आहेत या मैदानावरती कशा प्रकारे खेळायचं आहे, परंतु अंदाज येत नाहीये. अनिकेत मानेंना देखील अंदाज आपण असं म्हटलं जातं, स्वप्न पूर्ण करायचं आहे तर अंदाज देखील लावणं गरजेचं आहे. इथे अंदाज लावता येत नाहीये अनिकेत मानेंना. कशा प्रकारे चेंडू येत आहे, जबरदस्त गोलंदाजी होते, कौतुक करावं लागेल शुभम यांचं. शॉर्ट पिच परीचा चेंडू, गती परिवर्तन आणि त्यानंतर आलेला हा डॉट चेंडू जबरदस्त सरप्राईज केला अनिकेत मानेला देखील. अनिकेत मानेला सांगितलं आज आज एका तगड्या खेळाडूच्या विरोधात माझा पाला पडलाय. जबरदस्त गोलंदाजी होत असताना पाला मिळते शुभमचं, तो देखील कौतुक करतोय. या चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जाते. पहा जलसिंग पाटीलच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल पाहायला मिळाली या चेंडू नंतर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. सातत्याने जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटचा फटका खेळवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याच वेळेला तो धीम्या गतीचा चेंडू पहा, बॅक ऑफ द हँड इथे चांगल्या रीतीने टाकतायत. हे देखील महत्वाचं आहे. तुमच्याकडे प्रत्येक चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन असणं गरजेचं आहे आणि या व्हेरिएशननेच आता सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवत आहेत. आता आता जर पाहायला गेलं तर एक्सप्रेस डिलिव्हरी, या आधी 2 चेंडू बॅक ऑफ द हँडने टाकले, म्हणजे विचार विनिमय करायला भाग पडलं. आता तिसरा चेंडू कशा प्रकारे येईल आणि अशाच वेळेला एक भन्नाट वेगाने टाकला चेंडू, बीट केला गेला. पहा डॉट चेंडूची संख्या पहा, या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू डॉट, 1 धावेंचा षटक. एकदा जोरदार टाळ्या कोपर्डेकर झाल्या पाहिजेत आपल्या खेळाडूसाठी. वाह, टाळ्यांचा गजर पहा. आज टाळ्या शिट्यांचा आवाज कोणासाठी आहे? एकाच खेळाडूसाठी आहे. कोणासाठी आहे? शुभम मानेसाठी आहे. कारण का कोपर्ड्याला बिलोंग करणारा खेळाडू आहे. ज्या गावामध्ये मैदान नव्हतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर संदीपजी बाटे सर असतील, त्यांचे सहकारी असतील, गावातली सर्व व्यक्ती असतील ज्यांनी या मैदानावरती ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हणा किंवा जर पाहायला गेलं तर बुलडोझरच्या सहाय्याने म्हणा माती आणली आणि त्यानंतर आज हे मैदान सस्ताना पाहायला मिळते. आणि या मैदानाचं नाव काय दिलंय हे देखील महत्वाचं आहे, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण. म्हणजेच काय, या संघर्षातून हे निर्माण झालेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल प्रत्येक कोपर्ड्याच्या गावकऱ्याचं, कारण का जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ग्राउंडची देखील उपलब्धता त्यांनी देखील करून दिल्या. कौतुक करावं लागेल. वाह, या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती आडव्या बॅटने आणि त्यानंतर फसलेला फटका पाहिला आणि फलंदाजाचा खेळ संपुष्टात होताना देखील पाहिलाय.
संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 16 धावा या फलकावरती जोडल्या जात आहेत. विलास राऊत आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. 40+ खेळाडू आहे आणि या वयामध्ये देखील टप्पा अचूक त्याने राखला यांनी. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर अनिकेत माने सातत्याने संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुटवरची कमी आहे, फुटवरची आज कमी अनिकेत मानेच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुटवर दाखवावं लागेल. नक्कीच सर, बघायला गेलं तर फुटवर्क क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आणि तो ठरतो देखील. यावेळी थोडासा बॅक फुटवर जरूर गेला गेलाय आणि पंच केला गेलाय ऑफसाईडच्या दिशेने. डीप मधून प्रोटेक्शन येते जरूर आणि त्याच दरम्यान एक धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट झाला गेलाय. महत्वाचं सर ठरतंय काय तर मैदानाच्या आतमध्ये जर आपल्या बॅटला बॉल लागत नाहीये, अर्थातच आपण थोडंसं फॉर्म पासून लांब आहे, तर त्यावेळी सिंगल डबल घेणं महत्वाचं आहे आणि स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचं आहे. यावेळी मात्र तीच केली गेली आणि यावर मोठा प्रहार आणि तेच प्रेशर येतं आलं गेलंय दुसऱ्या बॅटरवर. म्हणजेच काय तर झटका क्रमांक बसतोय. अर्थातच दुसरा बॅक टू पॅव्हलियन परततोय. वरती पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, जिंकायचं म्हणून घाबरू नका. हरलो तरी चालेल, परंतु लढणं सोडू नका, कारण शेवटी ओव्हरची कहाणी जी आहे ती बदलू शकते. या मॅच मध्ये देखील कहाणी बदलू शकते आणि ती कहाणी बदलवण्यासाठी कोण आलाय? षटकार किंग मोहन पाटील. मोहन मुरलीवाला देखील म्हटलं जातं या खेळाडूला, कारण कित्येकांच्या मुरल्या वाजवल्यात या खेळाडूने. जबरदस्त खेळाडू आहेत. षटकार किंग म्हणून देखील ओळख आहे या खेळाडूची. चांगला चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बॅटच्या किशीकडे आणि त्यानंतर फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल घेण्याचा पवित्र होता, परंतु रोखलं गेलं स्वतःला. याच मोहनने या वर्षीच्या हंगामातील KPL ची स्पर्धा गाजवली होती. जबरदस्त बॅटिंग केली होती यावर्षी मोहनने. एक मॅच फसली होती आणि अशा वेळेला त्यांनी एक संघर्षाची इनिंग साकारली होती. ही मॅच देखील संघर्षाची इनिंग साकारण्याची ती पुन्हा एकदा संधी आहे. आज त्या संधीचं सोनं केलं जाईल का? पुन्हा एकदा त्या KPLच्या जुन्या आठवणी ताज्या होतील का? हे देखील पाहायचं आहे. 3 षटकामध्ये आतापर्यंत बनवले गेल्या 17 धावा, म्हणजेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर डॉट चेंडूचा सहारा इथे गोलंदाजांनी जास्त घेतलाय, म्हणजेच फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलाय. परंतु अजून देखील 4 षटकांचा खेळ बाकी आहे. कमबॅक करायचा आहे, परंतु तो कमबॅक अशा रीतीने होणार नाहीये. टो क्रशिंग यॉर्कर टाकला आणि त्यानंतर सिंगल हे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आली. पहा क्षेत्ररक्षण देखील कशा प्रकारे सजवले पहा. स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर जर पाहायला गेलं तर पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि पूर्णपणे जर पाहायला गेलं तर कव्हर पॉइंट, कव्हरची जागा आणि एक्स्ट्रा कव्हरची जागा खाली ठेवली. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय, हे देखील महत्वाचं आहे. म्हणजेच काय, एक ट्रॅप, एक सापळा जो आहे तो रचला देखील जातोय. धावसंख्या आतापर्यंत 19 धावा फलकावरती लागले जात आहे. जयसिंग पाटील आजच्या दिवसामध्ये प्रभावी बॅटिंगने केलं. या खेळाडूने गोलंदाजी आजच्या मॅच मध्ये प्रभावी करावी लागेल. फुल टॉस टाकला. या चेंडूवरती फटक्याचं सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालंय. अनिकेत माने आतापर्यंत धावा किती आल्या आहेत? 13 चेंडू मध्ये या खेळाडूने बनवले आहेत फक्त आणि फक्त 16 धावा. अनिकेत माने नाहीये. अनिकेत माने आम्ही वेगळा पाहिलंय. या खेळाडूला आम्ही जर पाहायला गेलं तर धावा बनवताना पाहिलंय. हा चेंडू जर पाहायला गेला डॉट आलाय, म्हणजे 14 मध्ये 16 बनवलेत अनिकेत मानेने. आज अनिकेत मानेला एक वेगळा अनिकेत माने सिद्ध करावं लागेल. फुल टॉस टाकला, त्याच्यावरती समोरच्या दिशेने तो फटका केला गेलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार. संख्या आतापर्यंत 23 फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो, पराभव मोजू नका, प्रयत्न मोजा, कारण का प्रयत्नांची संख्या वाढली की विजय आपोआप जवळ येतो. प्रयत्न करावे लागतील अनिकेत मानेला देखील या मॅच मध्ये.
फुल टॉस टाकलाय, पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केलाय आणि त्यानंतर सिंगल दा फलकावरती ऍड होते. सर या मॅच मध्ये जास्तीत जास्त डॉट चेंडू आले, प्रेशर फलंदाजावरती सातत्याने पाहायला मिळालंय. या आधीच्या 2 मॅच मध्ये आपण पराभव झालाय आणि त्यानंतर आता ही मॅच जिंकणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला त्याच चुका सातत्याने होत आहेत. नक्कीच सर, आत्मविश्वास स्वतः मधला वाढवावा लागणार आहे. यावेळी आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु डीप मधून प्रोटेक्शन आलंय. सर फटके फसतात याचं कारण काय तर डॉट चेंडू भरपूर खेळले गेलेत आणि त्याचाच परिणाम तर काय तर चुकीचा फटका देखील या ठिकाणी खेळला जातोय. अशाच पद्धतीचा फटके जर खेळत राहिले तर नक्कीच थोडंसं बॅकफुटवर जरूर संघ राहणार आहे. अनिकेत याच्यासाठी ओळखला जात नाहीये, अनिकेत मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय, परंतु इथं मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. खामोश ठेवलंय आतापर्यंत या 2 फलंदाजांना आणि तोच परिणाम मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण 4 षटकांचा खेळ झालाय, 25 धावा धावफलकावर आणि 2 विकेट सर गेल्यात. 4 षटकामध्ये म्हणजेच आपण 24 चेंडूचा जर खेळ पाहिला सर, 24 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 डॉट चेंडू आले सर. 11 मध्ये जर डबलचा विचार केला 11 2 22, यात 22 धावा जर ऍड केल्या तर धावसंख्या 47 होऊ शकते. म्हणजेच इथे इम्पॅक्ट पडला असता सिंगल डबल धावांचा. कुठेतरी त्याच गोष्टींचा विचार केला नाही आपण, सातत्याने मोठ्या फटक्यांचा विचार केला, तिथे रणनीती फसली आणि सध्याच्या घडीला धावसंख्या 25 वरती पाहतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा अजून एक डॉट चेंडूची भर पडते. आतापर्यंत तब्बल 2 षटक ही मेडन पाहायला मिळाले जवळजवळ, कारण का 12 चेंडू डॉट आलेत. या 12 चेंडूंची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. 25 धावा या धावफलकावरती, 25 चेंडू मध्ये 25 धावा, 12 डॉट. नक्कीच सर, बघायला गेलं तर फटके खेळण्याची प्रयत्न सातत्यानं होतोय, वारंवार मोठे फटके देखील खेळले देखील जात आहेत, परंतु सर बघायला गेलं तर आज बॅटवर बॉल यायला तयार नाही आहे. म्हणजेच काय थोडीशी नजर कुठंतरी चुकते, नजर लागली की काय असं थोडंसं मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. परंतु इथं मात्र नशिबावर अवलंबून नाही, स्वतःच्या कष्टावर अवलंबून राहावं लागणार आहे. यावेळी देख बदलेल, त्याच प्रयत्नाला आले सफल आलाय अनिकेत याच्या बॅटमधून जबरदस्त षटकार. गेलं तर या चेंडूनं दाखवलं गेलंय जसा पडलाय चेंडू आणि त्याच्या बरोबर जसा फटका खेळायचा तोच फटका खेळाय. म्हणजेच काय तर ज्यावेळी तुम्हाला ऑन साईडचा चेंडू मारायचा तर ऑन साईडलाच बॅटिंग व्हायला पाहिजे. ऑफ साईडचा बॉल तुम्ही ऑन साईडला खेळायचा ट्राय केला तर मात्र चुकी नक्कीच आणि त्याचा परिणाम देखील भोगावा लागणार आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा वापर केला, फटका चांगल्या रीतीने केला, त्यानंतर क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. धावा किती मिळणार हे देखील महत्वाचा आहे. प्रयत्न तर झाले 100%. वा, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला, टाळ्यांचा गजर देखील झालाय या क्षेत्ररक्षणासाठी. धावा किती सेव्ह केल्यात हे देखील पाहावं लागेल. इथे धावा किती सेव्ह केल्यात, पंचाचा निर्णय अजून देखील आला नाहीये, पाहावं लागेल. या चेंडूवरती पंचांचा निर्णय आलाय चौकाराचा, म्हणजे 4 धावा मिळतील. प्रयत्न इथे चांगले केले गेलेत. नक्कीच सर, कारण बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार आला गेला. यावेळी देखील मोठा पुल सक्सेसफुल आणि बघतोय जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक बंटी पाटील साहेब कणकणीत षटकार. सदोतीस धावांवरती खेळत आहेत, याचा देखील विचार करावा लागेल. आता अनिकेत माने जर पाहायला गेलं तर आक्रमक झालेत, आता कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, पटणं आलंच, उठणं शिकवायला, हार येतेच जिंकणं कळायला. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. जजमेंट प्रॉपर आहे का? हो, जजमेंट प्रॉपर आहे आणि झेल जजमेंटच्या अचूकतेने इतिपत्र घेतला जातोय. जजमेंट प्रॉपर पाहायला मिळालं, चेंडू खाली आले आणि जलसिंग पाटीलने इथे झेल टिपलाय अचूकतेने. फलंदाज अनिकेत माने बॅक टू द पेवलेन. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 42 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. क्रिकेटने शिकवलं स्वप्न पाहायला आणि त्यासाठी जगडायला. प्रत्येक चेंडू म्हणतो आज नाही जमलं तरी चालेल,
उद्या हार मानायची नाहीये, आज मात्र हार मानायची नाहीये आपल्याला. आणि त्यासाठी इथे मात्र किरण मैदानाच्या आतमध्ये एंट्री देखील करतोय आणि त्याला चांगली साथ देतोय. मोहन या चेंडूवरती मिड विकेटला फटका केला, डीपला प्रोटेक्शन होतं, सिंगल धाव फलकावरती आठ झाली आहे. राज तिथे मात्र आपल्याला चेंडूला कलेक्ट करताना पाहायला मिळाले, सिंगल आठ झाले. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. जर पाहायला गेलं तर अनिकेत मानेने डॉट चेंडू केले, परंतु त्या धावा देखील भरून काढले त्यांनी. 37 धावांची खेळी साकारली आहे 43 धावा धाव फलकावरती. नक्कीच सर. परंतु आता मात्र हा खेळ 2 षटकांचाच, म्हणजेच यावरचे 2 चेंडू झालेत, म्हणजे याच्यानंतर 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण पुढे संघ देखील दमदार आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा देखील पुढच्या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आपण एक मोठं नाव जलसिंग, याचवेळी त्याच्यावर प्रहार देखील झालाय. डीप मधून प्रोटेक्शन जरूर आलं गेलंय, सिंगल यावेळी मिळते. सर सिंगलनं आता काम नाही चालणार आहे, कारण बघायला गेलं तर धावगती वाढवणं गरजेचं आहे, कारण 5.3चा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 45 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न केलाय, कव्हरच्या वरून फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन येत आहे, सिंगल धाव फलकावरती. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सर जी जिंकण्याची भूक आहे ती कमी झालेली पाहायला मिळते. ज्यांना जिंकण्याची भूक आहे ते निश्चितच संघर्ष करतात या मैदानावरती. ती जिंकण्याची भूक पाहिजे, ती भूकच तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचवते. या खेळाडूला ती भूक आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न केलाय. बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार डाऊन द ग्राउंड, षटकार. लागले जात आहेत. आमचे परममित्र अक्षयजी लाड सर यांचं देखील आगमन झालं. या चेंडूवरती पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड हा फटका सजवायचा होता, प्रॉपर त्याने केला. वाह का फटका केलाय, खूप सुरता या फटक्याची पाहायला मिळाली आहे. पहा काय फटका सजवलाय, आपण रिप्ले देखील पाहू शकतो. जबरदस्त चेंडू, लोवर फुल टॉस, त्याच्यावरती तो समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्लासिकल अंदाजाने तो फटका केलाय. खासियत आहे मोहन पाटलीची, मी मगाशी सांगितलं होतं हा कोणत्याही क्षणी अपोजिट संघाची मुरली वाजवू शकतो, इतकी जबरदस्त या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. केपीएलची स्पर्धा याच खेळाडूने जर पाहायला गेलं तर जबरदस्त खेळ केला होता. संघ वाटलं होतं की पराभवाच्या कायमध्ये आहे आणि अशाच वेळेला त्याने ती इनिंग साकारली होती. तीच इनिंग साकारण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. आता 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या 58 धावा. सर आता कुठेतरी जर पाहायला गेलं तर आता संघ लढताना पाहायला मिळतोय. नक्कीच, आणि ही लढत ठेवावी लागणार आहे, कारण शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. 58 धावा धावफलकावर आहेत. यावेळी किरण आलाय स्ट्राईक वरती आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय राज याचा हा चेंडू, यावर मोठा प्रहार फसला गेलाय. चेंडू गेलाय थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पंचांनी याच दरम्यान केलाय वाईटचा इशारा, म्हणजेच काय अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली, म्हणजेच 59 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यानंतर 6 चेंडूंचा खेळ या मैदानात बाकी असताना या इनिंगचा पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर इथे मात्र केलाय. अल्टी पलटी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर शॉर्ट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळते. मनामध्ये आधीच ठरवलं होतं की आपल्याला हा फटका रिव्हर्स मध्ये खेळायचा आहे, बॉलच्या मेरिट वरती आपल्याला क्रिकेट खेळावं लागेल. बॉल कसे येत आहेत त्यानुसार इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन होणं देखील गरजेचं आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा जर कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून फटका केला तर डीपला प्रोटेक्शनच नाहीये, खाली जागा आहे. या चेंडूवरती शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला नाहीये. संधी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने दिली फलंदाजाला, तर संधीचं सोनं करावं लागेल. कारण का मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय जयसिंग पाटील 2 संध्या दिल्या, त्यानंतर या खेळाडूने या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक देखील बनवलं. 61 धावा त्यांनी बनवलं 25 चेंडूमध्ये. आपल्याला देखील तेच करायचंय. छोटीशी संधी आहे, परंतु इथे मोठं यश देखील मिळून जाणार आहे. चांगला चेंडू, वाह जबरदस्त हाताला गेलाय, लोअर फुल टॉस होता. अशाच वेळेला जर पाहायला गेलं तर विकेट इथे गमावली जाते. किरण आशेचा किरण बॅक टू द पेव्हलियन गेलाय.
ते मैदानाच्या आतमध्ये आले ब्रह्मा देशमुख जबरदस्त खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम रुकडीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. तीन तिकडे आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जबरदस्त खेळतात आपल्या सगळ्यासाठी. आज जर पाहायला गेलं तर ब्रह्मा कशा प्रकारे खेळतील हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या सिंगलने वाढते. या सिंगल धावफलकावरती ऍड झाली म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती म्हणजेच 61 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 61 धावा वाटलं देखील नव्हतं. 61 पर्यंत मजल मारली जाईल परंतु मजल मारली गेली 61 धावांपर्यंत. धीम्या गतीने टाकला. चेंज ऑफ पेस परिवर्तन परंतु या परिवर्तनाबरोबरच अचूकता पाहिजे टप्प्याची ती अचूकता नाहीये. थोडस बाहेरच्या दिशेने टर्न घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर धावा सिंगलच्या स्वरूपामध्ये ऍड झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 62 धावा फलकावरती. राज कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतायत. एक्स्ट्रा काही करायचं नाही आपल्याला डॉट चेंडूचा सहारा घ्यायचा आहे. चांगला चेंडू इथे पत्र डिलिव्हर केलाय. या चेंडूवरती पायांवरती टाकला. फ्लिकचा फटका केला गेलाय. त्यानंतर सिंगल फलकावरती आड होते. मिड विकेटला ती सिंगल आली. 63 धावा फलकावरती राज पाटील. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या खेळाडूने 4 धावा खर्च केल्या. 5 चेंडू हाताळलेत. 4 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक आहे स्लॉगरचं चांगल्या रीतीने हाताळलंय. शॉर्ट पिचचा वापर केलाय. भन्नाट वेग पाहायला मिळाला. डॉट चेंडू आला आणि या पहिल्या इनिंगचा केस संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या 63 धावा. दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायच्या 64 धावा. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला एकच सांगेन संघर्षाच्या वाटेवरती चालताना पाय थकतात पण स्वप्न डोळ्यात असली की मन कधीच थांबत नाही. आज जखमा दिसत असल्या म्हणून काय झालं परंतु या जखमा तुमच्या उद्याची संघर्षाची कहाणी बनणार आहे. ती कहाणी काय असेल त्यासाठी आपल्याला मायक्रोफोन मध्ये देखील बदल करायचा आहे. यानंतर जोडला जाईल एक देवरुखचा बुलंद आवाज. सध्याच्या घडीला चर्चा त्यांच्या देखील नावाची आहे. तो आवाज आहे आर्य बेर्डे सर आणि त्याचबरोबर गगन बावड्याचा एक गोड मधुर आवाज म्हणजेच विजयजी केरबा सर. आपण त्यांच्याकडे देखील जातोय. ओरडू आर्य सर आणि विजय सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. डीजे बघायला गेलं तर 64 धावांचं लक्ष या ठिकाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आली गेली. जलसिंग पाटील आणि त्याचबरोबर सागर महाडिक. एक जबरदस्त राईट लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालं गेलंय. सर बघायला गेलं तर मला राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन समोर बघितलं की आठवण येते सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर. कारण बघायला गेलं तर
बऱ्याच वेळा आपल्या इंडिया क्रिकेट टीमसाठी सातत्यानं ही जोडी जबरदस्त परफॉर्मन्स करून विजय बऱ्याच वेळा खिचून आणला आणि तसंच जलसिंग आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस सागर आणि त्याचबरोबर जलसिंग पाटीलची जोडी मैदानाच्या आतपरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक अर्थातच अनिकेत मानेच्या खांद्यावरती ते जबाबदारी दिली. पहिल्या षटकामध्ये ते विश्वास दाखवलाय. फुलटॉस पहिला बॉल लॉस केलाय, पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी जलसिंग पाटीलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती स्वॅक्से स्वागत करणारा षटकार. जय सर, आपण छावा सुपर किंग्स कोपराडे संघाचा विचार केला तर सांघिक खेळाचं प्रदर्शन राहिलंय. पहिल्या सामन्यामध्ये जलसिंग बाद झाला, तिथे शुभम आणि सागर महाडिकने इनिंगला सांभाळलं. मात्र त्यानंतर जलसिंग पाटील वेगळ्या थाटामध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील हवाई हल्ला, बॅक टू बॅकचे 2 षटकार. गेले तर पहिल्या 2 हॅलो. चेंडूवर 2 प्रहार झाले गेलेत. चेक. संभाजी नाळे सर यांच्याकडून जर या चेंडूवरती शरद पाटील यांच्याकडून जर हा तिसरा षटकार आला तर 500 रुपये. नाही, यस, निश्चितच आपण पाहिलं तर इथे एक सिंगल आले आणि या सिंगलच्या मदतीने 13 या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या 3 चेंडूंवरती 13 धावा, 39 मध्ये 51ची आवश्यकता आहे. अनिकेत मानेच्या विरोधात ती आक्रमकता इथे खऱ्या अर्थाने जलसिंग पाटीलची पाहायला मिळाल्या. मात्र लेफ्टी बॅटर अर्थातच सागर महाडिकला आपण पाहतो स्ट्राईक वरती. आणि या फलंदाजानं बऱ्याच वेळा बऱ्याच टुर्नामेंट मध्ये आपला कडक परफॉर्मन्स दाखवलाय. आयकॉनिक शॉट मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि फटका देखील फसलाय, जाऊन थेट विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे झटका क्रमांक पहिला बॅक टू पॅव्हेलियन परततोय. यावेळी सागर महाडिक 0चा गॉगल घालून मैदानाच्या बाहेर. डीजे या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. पॉपअप प्लेचं षटक, पहिले 2 चेंडू खऱ्या अर्थाने जलसिंग पाटीलने चांगला स्टार्ट दिला. त्यानंतर अनिकेत मानेने खऱ्या अर्थाने जाळं रचलं आणि त्या जाळ्यामध्ये फसवलंय. जलसिंग पाटीलची खेळी संपुष्टात. 14 या आकड्यावरती दुसरा धक्का. जलसिंग बॅक टू दी पवेलियन. चेक चेक. यानंतरची मॅच असेल भाई विक्रम पाटील 11 प्रणित सुशांत सकपाळ 11 असुर कोगिल खुर्द संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ. चला दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. यानंतरचा टॉस घेतला जाईल दौलत जामदार सर, त्याचबरोबर सुजल ट्रॅव्हल्सचे ओनर संजयजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतपरे मान फ्रॉम कुशिरे अर्थातच इंद्रजित खडके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्या, मात्र 2 विकेट देखील मिळवण्यामध्ये यशस्वी राहिला प्रताप पारकर स्पोर्ट चुएचा संघ. अर्थातच 14 या आकड्यावरती धावसंख्या आणि आता मात्र छोटा पॅकेट बडा धमाका अर्थातच इंद्रजित खडके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर
शुभम माने आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आदित्य आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, मन फ्रॉम चिंचवाडचा हा खेळाडू पहिल्या बॉलवरती बॅटची कडा घेतले, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये बॅकहँड एरियामध्ये बॉल पडतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चेक. शुभम मानेने जर सलग 3 षटकार लगावले तर श्रीकांत पाटील पिल्ला आणि त्याचबरोबर पांडुरंग पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. येस, थँक्यू सर. 14 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय आडवा पाटने, हा कडवा प्रहार समोरच्या दिशेने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. शुभम मानेच्या बाट परून चौकार. बघायला गेलं तर 18 धावा धावफलकावर लागल्यात आणि शुभम मात्र इथं फायर सुरू झाली. 4 धावा आल्या गेल्यात. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य, जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. बघायला गेलं तर वेग आणि या चेंडूने वेगानं फसवलं गेलंय शुभम याला, आणि ही महत्वाची ओव्हर देखील ठरणार आहे. कारण बघायला गेलं तर 64 धावांचं छोटं आव्हान आहे. छोट्या आव्हानाच्या समोर 18 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये झाल्या. 3 षटकांचा 3 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधला झालाय. आणि यावेळी रिव्हर्स शॉटचा फटका, लाजवाब, जबरदस्त, माइंड ब्लोईंग, सक्सेसफुल आलाय बंटी साहेबच्या शानदार षटकार. बघायला गेलं तर रिव्हर्स शॉट आणि त्याच्यावर दमदार षटकार, म्हणजेच काय तर टाळ्यांचा कडकडाट पण झालाय. शुभम याच्यावर प्रेम करणारी ही जनता टाळ्या जबरदस्त वाजवते. त्याचा परिणाम काय तर आत्मविश्वास वाढवला गेलाय. यावेळी देखील मोठा प्रहार, यावेळी चेंडू हवेत, परंतु कॅच देखील सुटला गेलाय. नशिबाची साथ देखील मिळते या मैदानावर शुभम याला. खरं तर बघायला गेलं तर शुभमचा खेळ याच वेळी संपुष्टात आला असता, परंतु नशिबाने साथ दिली गेली. स्ट्राईक रोटेट झाला गेलाय. 25 धावफलकावर लागला गेला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 64 रनांचा पाठलाग करायचा आहे. 25 या आकड्यावरती धावसंख्या. स्विचिटचा प्रयत्न, यावेळेस देखील रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये दरम्यान. डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ आता संपलाय. 25 या आकड्यावरती धावसंख्या. 2 षटकांच्या अखेरीस 7.80च्या सरासरीने उर्वरित 30 चेंडू आणि बनवायचे 39 धावा. तोपर्यंत जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. किरण नलावडे आपण कुठे असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. त्याचबरोबर श्रीकांत पाटील पिल्ला आणि पांडुरंग पाटील यांचं जे बक्षीस आहे ते कंटिन्यू असणार आहे. शुभम माने यांच्यासाठी सलग 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यस, धावसंख्येचा आपण विचार केला तर 25 या आकड्यावरती धावसंख्या. 12.50च्या सरासरीने इथे धावा बनवल्यात. उर्वरित 30 मध्ये 39ची गरज. किरण साथे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपर कडून चुकी नाही. त्यानंतर 22च्या स्वरूपात एक सिंगल, आणि या एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते. अर्थातच 26 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. निश्चितच आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. छावा सुपर किंग्स कुपाडे संघाकडून. हुक केलाय, शॉर्ट फाईन लेगला झेल पकडलाय, माघारी परतावं लागतंय. अर्थातच विकेट आली. इंद्रजित खडकेचा खेळ संपलाय 0च्या आकड्यावरती. इंद्रजित खडके बॅक टू दी पवेलियन.
मध्ये एंटर केलाय मॅन फ्रॉम वाघवेचा हा राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा देखील फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय, परंतु इथं मात्र 3 विकेट गेल्यात. 64 रनांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करत असताना 26 धावा धाव फलकावर 28 मध्ये बनवायच्या आहेत. आता इथून पुढच्या प्रवासामध्ये 38 धावा. समीकरण बदलतंय, प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलतंय आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय जी आकडेमोड आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते ती आकडेमोड केली जाते ओम बेडे यांच्या माध्यमातून. जबरदस्त आकडेमोडीचा खेळ. याच दरम्यान पुल करण्याचा प्रयत्न तिथं फसला गेलाय. डीप मधून प्रोटेक्शन आलं, एक वेगानं घेतली गेली. एकावच समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचली गेली आणि हा आकडा दाखवण्याचं काम ज्यांच्याकडून होतंय ते अर्थातच ओम बेडे. म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं वाटतं. मी कायम बोलतो ते त्यांनी ज्याला जमतात आयुष्याचे आकडे त्याचं कोणच करू शकत नाही वाकडे. आणि यावेळी जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथं आकडेमोडीच्या खेळाबरोबरच खेळ संपला गेलाय. शुभम माने याचा खेळ संपुष्टात आलाय. बॅक टू पॅव्हेलियन शुभम माने. चला यानंतरचे दोन्ही संघ कर्णधार उपस्थित यायचं. विक्रमबाई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फायटर 11 मल्हारपेठ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा लास्ट कॉल असेल आपल्याला. दोन्ही संघ कर्णधार बाई विक्रम पाटील 11 प्रणय, सुशांत सकपाळ 11 असुर संघ, त्यांच्या विरोधात फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ दोन्ही संघ आपला लास्ट कॉल असेल. यस, आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अक्षय रेडेकर मॅन फ्रॉम पन्हाळा कोतुलीचा हा खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोच खेळाडू आता दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 27 या आकड्यावरती 4थी विकेट, 4था धक्का. इथे 27 या आकड्यावरती निश्चितच कमी धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या तरी देखील ती धावा रोखण्याची ताकद आहे आणि ती ताकद दाखवली किरण सादळे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संघाचा खेळ थोडासा कमी झालाय, मात्र किरण सादळे आजच्या दिवसामध्ये चर्चित नाव आहे. पहिलं अर्धशतक त्याचबरोबर गोलंदाजी देखील जबरदस्त किरण सादळेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. बघायला गेलं तर हा सामना सर 64 धावांचा होता नक्की, परंतु धावा जरी कमी असल्या तरी विजयाचं अंतर कापताना पावलांमध्ये ताकद नाही तर डोक्यात संयम हवा असतो आणि इथं मात्र संयमी फलंदाजी कोणाला तरी करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये कमी धावांचा पाठलाग हा मैदानावरचा नाही तर मनाचा खेळ आहे आणि हा मनाचा खेळ देखील यावेळी करावा लागणार आहे. धाव संख्या धावफलकावर 27 वर पोहोचली गेली आणि महत्वाचं काय तर 4 विकेट गेल्यात आणि तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यस, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 27 आकड्यावरती धावसंख्या किरण सादळेच्या या षटकामध्ये 1 धाव बॅटच्या साह्याने आणि 1 धाव 22च्या स्वरूपात आल्या. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान आपण पाहिलं तर अलॉंग द ग्राउंड फटका केला, डीपमध्ये प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र आता पुढे सरसावत आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. स्ट्राईक ठेवले अक्षय रेडेकरने स्वतःकडे. 28 धावा 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती उर्वरित 24 चेंडू आवश्यकता असणार आहे 36 धावांची. येस, थँक्यू सो मच सर. यानंतर आपण जातोय यानंतरची महत्वाची मॅच, शेवटची मॅच आजच्या दिवसातील. भाई विक्रम पाटील 11 प्रणित, सुशांत सकपाळ 11 असुर कोगिल खुर्द या संघाच्या विरोधात फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ या दोन बलाढ्य संघांमध्ये यानंतरची लढत. दौलत जामदार सर आणि त्याचबरोबर संजय पाटील सुजल ट्रॅव्हल्सचे ओनर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत असताना आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि या दोन बलाढ्य संघांमध्ये ती लढत आपल्याला पाहायला मिळते. पाहावं लागेल नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने देखील लागतोय. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय हे देखील पाहावं लागेल. शेवटची मॅच आहे यानंतरची आणि नाणेफेकीचा कौल भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स संघाच्या बाजूने लागला आणि त्याने घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मॅच चांगली आहे आणि म्हणूनच आपण जातोय ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस सर, थँक्यू सर. बघायला गेलं तर आपण बघितलं की 64 धावा धावफलकावर छोटं टार्गेट वाटलंय, परंतु हे छोटं नाही, आता मोठं झालंय. यावेळी
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय. एक सिंगल धाव आले गेले. ही चूक करू नका मित्रांनो, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे 8वा 1983चा वर्ल्ड कप. कारण बघायला गेलं तर 183 धावा धावफलकावर होत्या. त्यावेळी सगळ्यांना वाटलं होतं की वेस्ट इंडिज हा सामना जिंकणार, परंतु सामना जिंकला नाही. वेस्ट इंडिजनं तर भारतानं वर्ल्ड कपवर नाव कोरलं गेलंय आणि हा आहे आकड्यांचा खेळ. म्हणून कुठलंही छोटं लक्ष हे छोटं नसतं, तर त्याचा पल्ला देखील मोठा असतो आणि हाच मोठा पल्ला आता झाला गेलाय. 22 मध्ये 31 धावांची गरज. ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर घेण्याचा प्रयत्न, यावेळेस फॉलो थ्रू मध्ये स्वतः अडवलाय. तोपर्यंत डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता रोहित खांडेकर, मान फ्रॉम चिंचवाडा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या फिरकीपटूची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. रोहित अरुण खांडेकर अडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय. फिरकी केले तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. फिरकीचा जादूगर आहे निश्चितच. व्हेरिएशन्स आणि त्याचबरोबर तो रॉंग वनचा वापर आहे आणि त्यामुळेच फलंदाजांना देखील अडचणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने रोहित खांडेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 20 मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. रोहित खांडेकर चौथ्या षटकामध्ये संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटच्या सहाय्याने तितकीशी चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली नव्हती, मात्र आता गोलंदाजीच्या माध्यमातून तो प्रयत्न असणार आहे धावा रोखण्याचा. गुगली बाहेरच्या दिशेला रॉंग वन, यावेळेस याचाच उल्लेख मगाशी केला होता. टप्पा पडल्यानंतर लेफ्टी बॅटरला बाहेरच्या दिशेला वळालाय. तो गुगलीचा वापर अगदी कानाजवळून रिलीज केलाय आणि त्यानंतर थेट चाललाय विकेट किपर अनिकेत मानेच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे आला. लेग कटर आता मात्र आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर हा आतपरे येणारा चेंडू पाहायला मिळालाय. इथे देखील पाहिलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या अर्थातच 34 आकड्यावरती. उर्वरित 18 चेंडू, 30 धावांची आवश्यकता असणार आहे. चौसष्ट रनांचा पाठलाग करा. 34 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ झालाय. म्हणजेच काय तर 18 मध्ये 30 धावा धावफलकावर कराव्या लागणार विजयासाठी. म्हणूनच मी मगाशी सांगितलं तर आठवण करून दिली होती 1983चा वर्ल्ड कप. आणि बघायला गेलं तर 183चं टार्गेट वेस्ट इंडिजला झेललं नव्हतं. वाटलं होतं की भारत हरेल, परंतु भारतानं सामना जिंकलाय. पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलाय आणि तसंच मैदानाच्या आतमध्ये वातावरण झालंय. 18 मध्ये 30 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय. सद्दाम आलाय यावेळी. गगनबावड्याचा वंडर बॉय आहे. आणखीच तिसंगीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. गगनबावड्यामध्ये कोहरा वाचवणारा हाच तो सद्दाम. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय वाचवण्यासाठी. 18 मध्ये 30 धावा जबाबदारी दिली कर्णधारांना. काय करतोय बघूया सद्दाम, कारण अनेक टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आहेत आणि नावाला इथं खेळी करावी लागेल. पहिल्या बॉलवरती स्विंग अँड मिस. पाठ आणि बॉलचा संपर्क नाही. या राऊंड विकेटने आले आणि त्या अँगलने बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू अगदी पाहिला तर चांगल्या प्रकारे फलंदाजापासून दूर हाताळलाय. राहुल पाटीलचा विचार केला तर फुटवर दिसत नाहीये या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर ती फुटवरची कमतरता राहुल पाटीलची पाहायला मिळाली, त्यामुळेच दावा येत नाहीयेत. ड्राईव्ह केला, फटका यावेळी चांगला केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, दरम्यान सिंगल इथे कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता मात्र थांबवलाय. एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागतं आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आता 35 आकड्यावरती. 16 मध्ये 29ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती लेफ्टी बॅटर अक्षय रेडेकरला आपण पाहतोय. विजय सर विचार केला तर 16 मध्ये 29 धावा. अगदी पहिल्या इनिंग मध्ये 64 धावांचं मागपग आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजी चांगली केली. अर्थातच 64 धावा रोखत असताना प्रतिस्पर्धी संघाचा दूर काढण्याचा प्रयत्न केला. नक्कीच सर. अक्षय यावेळी जबाबदारी स्वीकारतोय, परंतु इथं मात्र पुन्हा एक डॉट चेंडू आला गेलाय.
म्हणजेच समीकरण वारंवार बदलतंय. प्रत्येक चेंडू गणित 15 मध्ये आता 29 धावांची गरज. सातत्याने दर्जेदार गोलंदाजीचा नजारा या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. सद्दाम जबरदस्त गोलंदाजी करतोय. काय कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 15 मध्ये 29 असताना गोलंदाजी ट्रॅकवर संताप. यावेळी मोठा फटका खेळला गेलाय, फसलाय, परंतु क्षेत्ररक्षण डीप मधून आलाय. वाचवल्यात धावा, वाचवल्यात, परंतु 2 धावा घेतल्यात वेगानं. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते 37 या आकड्यावरती. आणि 37 आकडा म्हटलं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, जर्सी क्रमांक 37 माझाच असतो कायम. 37 आणि हाच धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 14 मध्ये 27 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळते. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती आले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचतंय थेट 38 आकड्यावरती. 38 ऑन द बोर्ड. 13 मध्ये 26 आवश्यकता आहे. आता समीकरण आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं आहे. कुठेतरी गोलंदाजांनी तो संघर्ष केलाय, ते प्रयत्न केलेत आणि आता मात्र प्रयत्नांना कुठेतरी यश येत असताना पाहायला मिळतंय. 13 मध्ये 26 धावा. सद्दाम फकीरचे षटक अगदी चांगल्या प्रकारे. 4 धावांचं राहिलं, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. राहुल पाटील 5 चेंडू आणि 2 धावा. पायामध्ये निश्चितच बेड्या टाकल्या आहेत राहुल पाटीलच्या विरोधात. वागवेला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा ढूंढो रे साजना. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत. षटक क्रमांक 5 चा खेळ आता संपतोय. 38 धावा धाव फलकावरती उर्वरित 12 चेंडूंमध्ये. आता मात्र बनवायच्यात अर्थातच 26 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज तोपर्यंत जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. अक्षय रेडेकर बाद होत असताना पाहायला मिळतात आणि आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच राज पाटील मान फ्रॉम वरंगे पाडळी. वरंगे पाडळीचा हा खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. मात्र दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर अर्थातच रोहित अरुण खांडेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 6 मध्ये मान फ्रॉम चिंचवाडला बिलॉंग करत असताना टेनिस क्रिकेट विश्व ज्या खेळाडूची दखल सातत्याने घेत आहे तो खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 26 धावा. निश्चितच धावा रोखत असताना शेवटच्या षटकापेक्षा जास्त महत्वाचं षटक शेवटच्या षटकाच्या अगोदरचं षटक असतं आणि तेच महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रोहित खांडेकर आलाय स्ट्रायकिंग वरती. राज पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल स्टेप आउट केलाय. निश्चितच आपण पाहिलं तर तो प्रयत्न टर्न न होऊ देण्याचा इथे राज पाटीलचा पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाला. एक सिंगल धाव फलकावरती. चांगलं प्लॅनिंग राज पाटीलचं. अगदी पहिल्या बॉलवरती अगदी क्रीज सोडलं, स्टेप आउट केला आणि प्रयत्न होता टर्न होऊ द्यायचं नाही आणि त्या प्रयत्नाबरे पहिल्या बॉलवरती यश आलंय. 11 मध्ये 25 आवश्यकता इथून पुढे असणार आहे. राहुल पाटील स्ट्रायकिंगवरती. 6 मध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. गुगली आतमध्ये आलाय. टप्पा पडल्यानंतर यावेळेस देखील आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळालाय. त्याच दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 40 आकड्यावरती धावसंख्या. उलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर डीप मधून प्रोटेक्शन येते तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न वेगाने झाला आणि या 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 41 आकड्यावरती धावसंख्या. 41 ऑन द बोर्ड. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर
दरम्यान दिशा दिली जाते एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता जाऊन पोहोचतंय 43 आकड्यावरती. रोहित खांडेकर फिरकीचा जादूगर अर्थातच दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आता मात्र समीकरण 8 मध्ये 21 धावांचं पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी रोहित खांडेकरची झाली. लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. हा चेंडू देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. रोहित खांडेकर या नावाची चर्चा का सातत्याने असते त्याचं उत्तर आता मैदानाच्या आतपरे दिलंय. जबरदस्त गोलंदाजी फिरकीची जादू मैदानाच्या आतपरे व्हेरिएशन्स ती विविधता दाखवत असताना पाहायला मिळतोय. त्याची मिस्ट्री ओळखणं तितकंसं सोपं नाहीये आणि तेच आता मैदानाच्या आतपरे दाखवलंय रोहित खांडेकरने. 7 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. इथे मोठा फटका आला तर समीकरणाच्या अगदी जवळ पोचता येईल. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे. फुल टॉस यावेळेस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप बॉलून प्रोटेक्शन आलंय. सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा कॉल परतलेत. 2 धावा मैदानाच्या आतपरे पूर्णत्वास आल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये आणि आता मात्र 46 धावा 6 षटकांचा खेळ संपलाय. 46 आकड्यावरती धावसंख्या आवश्यकता जिंकण्यासाठी 6 मध्ये 18 ची असणार आहे. तोपर्यंत जाऊया डीजेच्या एका गाण्याकडे. या सता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे शुभम दाखल झालेत. 6 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. सद्दाम फकीर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 18 ची गरज सद्दाम फकीरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. येस 6 मध्ये 18 बनवायचे आहेत. सामन्यानं पकडलाय अटीतडीचा मोड. म्हणजेच काय मित्रांनो, हा देखील सामना आपल्याला रंगतदार पद्धतीनं पाहायला मिळतोय. सद्दाम गोलंदाजी ट्रॅकवर. आडवा बॅटने फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. सिंगल इथे कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. वॉड कॅच. फॉलो थ्रू मध्ये त्यानंतर उलटा पळत असताना एक जबरदस्त झेल पकडलाय. सद्दाम फकीरने विकेट मिळवली. अर्थातच शुभम खोत बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतपरे राम पाटील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. निश्चितच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. सद्दाम फकीर यावेळेस पोहोचत नाही. या वॅकेंट एरिया बरे बॉल पडला. एक सिंगल इथे धाव फलकावरती आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 47 या आकड्यावरती. 4 मध्ये 17 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. निश्चितच अगदी कमी धावा बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये. मात्र गोलंदाजांनी धावा रोखण्याची जबाबदारी घेतली. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. शॉर्ट फाईन लेगला मोहन आहे. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते.
आणि निश्चितच या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय थेट 48 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 16ची आवश्यकता. आता मात्र आपण पाहिलं तर 3 मध्ये 16ची आवश्यकता आहे. निश्चितच आपण पाहिलं तर आता विजयापासून थोडासा दूर गेलाय छावा सुपर किंग्सचा संघ. मात्र या 3 चेंडूंवरती ती आक्रमकता दाखवणं गरजेचं असणार आहे. राम पाटील आले, जरूर ती जबाबदारी संघाच्या खेळाडूंनी दिली आहे. मात्र आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटवरती आलाय छावा सुपर किंग्स कुपाडेचा संघ. 3 मध्ये 16ची गरज. अडवा बॅटने यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑनला प्रोटेक्शन, सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा कॉल दिलाय, यस आता मात्र थांबवलंय. फेकी चांगली झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? यस तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि आता मात्र राम पाटीलला विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. 8वा धक्का इथे बसलाय. 8वा फलंदाज राम पाटील. बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. मध्ये 12 14 कोण आलाय? सुमनची आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत परे विलास राऊत दाखवत असताना पाहायला मिळतात. 2 मध्ये 14 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. 2 चेंडू मध्ये बनवायच्या 14 धावा. निश्चितच राज पाटील स्ट्राईक इन वरती. अडवा बॅटने ऑन साइडला शॉर्ट पुलचा फटका फसलाय. विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. 9वा धक्का, 9वी विकेट. अर्थातच राज पाटील. बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये अशोकने एंट्री केलंय. कारण पण बनलंय, याच्या अगोदरच्या चेंडूवर एक विकेट गेली, परंतु कौतुक करावं लागेल. इथं मात्र सद्दाम याचं कौतुक करावे लागेल. कारण 6 मध्ये 18 धावाची गरज असताना सामना आपल्या बाजूनं फिरवला गेलाय आणि हाच टर्निंग पॉइंट ठरला गेलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाचं षटक, जबरदस्त गोलंदाजी. आणि बघायला गेलं तर मी मगाशीच सांगितलं होतं, 8वा 1983चा वर्ल्ड कप, 183 धावा खूप छोट्या वाटल्या वेस्ट इंडिजला. आणि वेस्ट इंडिजचा सामना वर्ल्ड कप आपण जिंकला. इंडियानं त्यावेळी मोहर लगावली आणि या सामन्यात देखील तेच पाहतोय आपण. याच वेळी गोलंदाजाने जबरदस्त केली कामगिरी आणि गोलंदाजाच्या जोरावर हा सामना तब्बल 13 धावांनी जिंकला गेलाय. निश्चितच 13 धावांनी सामना इथे जिंकला. यानंतर आणखीन एक बाटल आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर वळतोय प्लेअर ऑफ द मॅच कडे. अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 20 चेंडू 37 धावा एका षटकामध्ये. 2 विकेट देखील ज्या खेळाडूने मिळवल्या आहेत. प्राईड ऑफ शिरोळ अर्थातच अनिकेत माने ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आवाजामध्ये देखील बदल केला जाईल. त्यानंतरचा आवाज आपण पाहणार आहोत. अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयश्री पोटफोडे सर यांचा आवाज आपण यानंतर ऐकणार आहोत. संगमेश्वर तालुक्याचाच नव्हे तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये या आवाजाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्र ज्या आवाजाची दखल सातत्याने घेत असताना पाहायला मिळतोय त्यांचाच आवाज. अर्थातच जयश्री पोटफोडे सरांचा आवाज मात्र यानंतर आपण ऐकणार आहोत. अर्थातच आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी अनिकेत मानेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थातच विचार केला तर
अर्थातच आपण पाहिलं तर 20 मध्ये 37 धावा आणि त्याचबरोबर 2 महत्वाच्या विकेट देखील मिळवलाय त्या खेळाडूने. अर्थातच त्याला दिला जातो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर पण आपण पाहतोय आमदार बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभि पाटील सर आणि त्याचबरोबर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे आयोजित